तुमचे कमेंट आणि तुमचे मेल चेक करत असताना मला एक प्रश्न वारंवार मेलमधून येत होता की त्यांच्यावर मसानी क्रिया झालेली आहे आणि मसानी क्रियेचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे, तरी कृपया यातून बाहेर पडण्याचा त्यांना उपाय पाहिजे. मी त्यांना बऱ्याच वेळेला लाईव्ह असताना रिप्लाय केला, पण त्या संदर्भात त्यांच्याकडून काहीही मला उत्तर आलेलं नाही. त्यांच्याकडून हाच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना मसानी क्रिया म्हणजे नेमकं काय, आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल, कुठल्या देवऋषाने सांगितलं असेल की तुमच्यावर मसानी क्रियेचा प्रयोग झालेला आहे, तर त्या संदर्भात त्या मसानी क्रियेला घालवण्यासाठी काय करायचं ते आज तुम्हा सर्वांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. पूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी करणार आहे, तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वकपणे तुम्ही पाहावा. मसानी क्रिया एक तांत्रिक प्रकाराची क्रिया आहे, ज्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि तामसिक शक्तींना तुमच्या आजूबाजूला, घरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या कुटुंबाभोवती सोडलं जातं. ही क्रिया करत असताना पशुचा पण बळी दिला जाऊ शकतो किंवा स्मशानामध्ये जाऊन एखादं प्रेत सिद्ध करून ते तुमच्या मागे उठवलं जातं. ही क्रिया करत असताना करणाऱ्याचा एकच उद्देश असतो की तुमच्या मानसिकतेवर परिणाम झालाच पाहिजे, तुमच्या शरीरावर परिणाम झाला पाहिजे, आणि तुमच्या घरात जर कुठलं एखादं धार्मिक कार्य होत असेल, आध्यात्मिक कार्य जर तुमच्या घरातली व्यक्ती करत असतील, तर त्या आध्यात्मिक कार्याला पूर्णपणे रुकावट करून, तुमच्या घराला पूर्णपणे बंधनात बांधून, तुमच्या संपूर्ण घराला नकारात्मकतेच्या खड्ड्यात टाकणं हा स्मशानी क्रियेचा म्हणजे मसानी क्रियेचा प्रमुख उद्देश असतो. आता ही मसानी क्रिया ज्या वेळेला आपल्यावर केली जाते, त्यावेळेला तुमच्या मनामधलं प्रेम, तुमच्या मनामधली चांगली भावना पूर्णपणे नष्ट करून तुमच्या मनात सतत राग निर्माण करणं, तुमच्या मनामध्ये सतत तणावाचं वातावरण निर्माण करणं, हे काम ती मसानी क्रियेच्या माध्यमातून तांत्रिक करतात. मसानी क्रिया किंवा मसानी प्रयोग मारलेल्या व्यक्तींना त्यांचं सारखं डोकं दुखणं, त्यांचं डोकं जड होणं, शरीरामध्ये थकवा, शरीरामध्ये कमजोरी आणि चक्कर येण्यासारखे प्रकार होतात. आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे घडू शकतात. त्याचबरोबर स्वप्नसुद्धा वाईट पडतात. एखाद्याचा मृत्यू झालेला स्वप्नामध्ये पाहणं किंवा एखाद्याचा खून झालेला स्वप्नामध्ये बघणं. धार्मिक पूजा जर तुम्ही करत असाल तर धार्मिक पूजा करण्यापासून तुम्हाला लांब करणं, तुमच्या मनात धार्मिकता पूर्णपणे नष्ट करून टाकणं, अशा पद्धतीनं ही मसानी क्रिया केली जाते. आता ह्या मसानी क्रियेचा जो प्रकार आहे तो जर तुमच्यावर झालेला असेल तर आता तुम्हाला काही घरगुती उपाय मी देतो, ते उपाय तुम्ही नक्की करा. त्यामुळे तुमचा मसानी क्रियेचा जो प्रभाव आहे तो थोडाफार का होईना मागे सरेल. पण तुम्हाला एक सांगतो, मसानी क्रिया खरोखरच तुमच्यावर कोणी केली असेल तर अशा वेळेला आपण स्वतःहून कितीही पूजा जरी केली किंवा आपण धार्मिक प्रयत्न जरी केला तरी तुम्ही तिला संपूर्णपणे नष्ट करू शकत नाही. हे नष्ट करण्यासाठी एखादी सिद्ध पुरुष व्यक्तीच तुमच्या आजूबाजूला जर असेल, तुमच्या राहण्याच्या ठिकाणी असेल, तर तिच्याजवळ जाऊन तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागेल. तेच तुमच्यासाठी हिताचं असणार आहे. पण तोपर्यंत जगण्यासाठी त्या आगीचा चटका आपल्याला लागू नये, ह्या मसानी क्रियेचा प्रभाव 50% कमी करण्यासाठी तुम्हाला आता काही घरगुती उपाय देतो, ते तुम्ही करायचं. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून ओम नमः शिवाय हा मंत्र हात जोडून पूर्वेला तोंड करून उभं राहून देव्हाऱ्यासमोर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर जर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठत असाल तर अतिउत्तम, किंवा सूर्योदयाच्या वेळेला उठत असाल तर थोडं लवकर उठा आणि उभ्यानेच आंघोळ केल्यानंतर देव्हाऱ्यासमोर उभं राहून किंवा पूर्वेला तोंड करून ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा हात जोडून म्हणायचा आहे. शक्य असेल तर घरात अखंड दिवा तुम्हाला लावावा लागेल. नवरा बायको दोघेही जण तुम्ही कामाला असाल आणि तुम्ही दोघेच जर घरात राहत असाल आणि घरात इतर कोणीही नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी किमान 2 वेळेला तरी दिवा लावायचा. रात्री 12 वाजेपर्यंत दिवा टिकला पाहिजे, अशा पद्धतीनं दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर तुमच्या घरात तुमचे आईवडील पण वास्तव्य करत असतील तर त्यांना विनंती करून घरात अखंड दिवा तुम्ही लावावा.
ती लावण्याची तजवीज तुम्ही जिवंत राहण्यासाठी करायलाच हवी. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या ओळखीच्या ठिकाणी कोणी देवऋषी असेल तर त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा, त्यांच्याकडून गुण घ्या आणि पडताळणी करून ते जे काही म्हणत असतील तसं तुम्ही करायचं आहे. ज्याच्यावर ही क्रिया केली जाते त्याच्या शरीरामध्ये सतत आळस येणं, सतत डोकं जड होणं किंवा डोकेदुखी होत असते आणि त्यावेळेला तो माणूस अत्यंत आळशी होतो आणि ह्या आळशीपणामुळे घर सतत अस्वच्छ राहतं. आपलं घर स्वच्छ ठेवावं. आपलं घर जर नियमितपणे साफसफाई केलेलं असेल, स्वच्छ असेल, घरात जाळी जळमटं जर झाली असतील तर तिथेसुद्धा नकारात्मकता प्रवेश करू शकते. म्हणून घराला आठवड्यातून 2दा तरी साफ करा. रोज सकाळी आंघोळ करताना जाड मीठ जे असतं त्याचा वापर करून आंघोळ करायची. म्हणजे रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये जाड मीठ टाकून त्याने आंघोळ करा आणि त्यानंतर शक्य असेल तर सकाळी किंवा शक्य नसेल तर तिन्ही सांजेला जाड्या मिठाच्याच पाण्याने घरातल्या सर्व लाद्या तुम्हाला पुसायच्या आहेत. नोकरीमुळे जर सकाळी शक्य नसेल तर तिन्ही सांजेला किंवा रात्री घरी आल्यानंतर हे तुम्हाला न कंटाळता करावंच लागेल. कारण मध्यरात्री 12 वाजता किंवा तिन्ही सांजेला हे स्मशानातले प्रकार मारण्याचा वेळ असतो आणि त्यामुळे जर एखादी प्रेतबाधा किंवा नकारात्मकता तुमच्या घरात तुमच्या मागून आली असेल तर लादी पुसण्याने किंवा घरातलं सगळं साफ केल्याने हे कुठे मागे सरू शकतं. शक्य असेल तर रोज संध्याकाळी एकदा तरी बजरंग बाण तुम्ही किंवा तुमची पत्नी किंवा तुमच्या आईवडिलांना म्हणायला सांगा. बजरंग बाण म्हणत असताना संकल्प करून ज्या विरोधकांवर तुम्हाला संशय असेल त्या विरोधकांचं नाव घेऊन ते विरोधकांचा नाश होऊ दे असा संकल्प करून बजरंग बाण म्हणायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर अपराजिता स्तोत्राचा सुद्धा एकदा पाठ अवश्य तुम्ही करायला हवा. अपराजिता स्तोत्र तुम्हाला धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळून जाईल. त्या संदर्भातला व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. अपराजिता स्तोत्र एकदा तरी तुम्ही म्हणायलाच हवं. त्यामुळे स्मशानी क्रिया करणारा जो कोणी व्यक्ती असेल तो कायमचा जागेवर मरून जातो. पण हे करत असताना आपल्या घरात देखील तेवढीच सकारात्मकता असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे करताय ते त्या मंत्र मारणाऱ्या व्यक्तीला कळतं. अपराजिता स्तोत्राच्या पठणाला आपण एकदा तरी सुरुवात करून पहा. सकाळी शक्य असेल तर सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी म्हणा. दिवसातून एकदा तरी देवाला उदबत्ती दाखवायची. सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून 2 वेळा तरी तुम्हाला देवाऱ्याला उदबत्ती दाखवायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या असतील तेवढ्या खोल्यांमधल्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला उदबत्ती फिरवावी लागेल. उदबत्ती त्यानंतर तुळशीमध्ये लावा आणि आता तुम्हाला जो एक मंत्र मी देतो तो मंत्र 108 वेळा तुम्हाला हात जोडून म्हणायचा आहे. तो मंत्र आहे ओम क्लीम काल रात्री भैरवाय नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जर ही क्रिया मुदतीवर केली असेल तर मुदत संपत असताना याचा फार त्रास होतो आणि ही क्रिया संपत असताना एकाला तरी झटका देऊन जाते. म्हणून शक्य असेल तर आपल्या कुळस्वामींना शरण जा. गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेची ओटी भरा. तिथं अखंड वात लावा आणि तिथं तिला नारळ अर्पण करा. मसानी क्रियेच्या संदर्भात आपण काय करू शकतो ह्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केलं. पण तुम्हाला फरक कुठपर्यंत पडतोय हे सर्वस्वी तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. बघा, तुमचे कुळदैवत सोबत असतील, तुमचे ग्रामदैवत सोबत असतील तर करणाऱ्यानं कितीही केलं पण तुमच्या डोक्यावर जर तुमच्या कुळस्वामींचा हात असेल तर तो माणूस वाचतोच आणि ज्यांच्या डोक्यावर कुळस्वामींचा हात नसतो त्या माणसांना उडायला वेळ देखील लागत नाही. आणि ही प्रकरणं आम्ही आमच्या आयुष्यात बघितलेली आहेत आणि म्हणून हे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे. झाड कितीही उंच असू दे किंवा छोटा असू दे, झाडाचा मूळ जर घट्ट असेल तर कितीही वारा आलं, कितीही पाऊस जरी पडला तरी ते झाड मुळाशी घट्ट धरून राहतं, ते तसंच उभं राहतं. त्याचप्रमाणे आपण आपलं मूळ घट्ट कसं करायचं तर आपल्या कुळदेवतेला शरण जायचं, ग्रामदेवतेला शरण जायचं आणि त्यांची दिवसातून अर्धा तास तरी एकदा तुम्ही भक्ती करा. मग ते तुम्हाला पूर्णपणे ह्या सगळ्या मरणाच्या संकटातून बाहेर काढून ठेवतील. आणि हे सगळे उपाय केल्यानंतर
हा उपाय करण्यापूर्वी तुमची परिस्थिती कशी होती आणि हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या परिस्थितीमध्ये काय बदल झाला तो आनंदानं मला या कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त.